दुःख रूप देह दुःखाचा संसार, 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 सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख रूप देह दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रत्येक देहाच्या पाठीमाग कोणतं ना कोणतं दुःख आहे. असा या जगामध्ये कोणीच नाही की ज्याला दुःख नाही. काहींना कमी असेल, काहींना जास्त असेल, परंतु दुःख मात्र प्रत्येकाच्याच वाट्याला आलेले आहे. दुःख रूप देह दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख अनुमात्र नाही पा संसारी, सदा अवभरी रात्रंदिस. असं वाटतं की हा सुखी आहे, तो सुखी आहे. सुख अनुमात्र नाही पा संसारी, अनुमात्र देखील सुख नाही. आता किती समजून सांगितलं तर काय काय म्हणतील, असं कसं काय. ठीक आहे, आमच्या जीवनामध्ये नाही, परंतु बघा आमच्या शेजारच्या, आमच्या गावातला तो किती सुखी आहे. खरं म्हणजे तो सुखी नाही. सुखिया ढूंढत मैं फिरू, सुखिया मिला न कोई, जिनको हम समझे सुखी दुख कहे रोई. सुखिया ढूंढत मैं फिरू, सुखिया मिला न कोई, जिसको हम समझे सुखी दुख कहे रोई. फक्त समजून घेतली की तो सुखी आहे, तो सुखी आहे, तो सुखी आहे. ज्याचं लग्न झालं, म्हणजे ज्याचं लग्न नाही झालं त्याला असं वाटतं की लग्न झाणारा, ज्याचं लग्न झालं तो सुखी आहे. ज्याचं लग्न झालं त्याला असं वाटतं की ज्यांना मुलं बाळ आहे ते सुखी आहे. त्या मुलाबाळांना जर विचारलं, ज्यांचे मुलं बाळ आहे त्यांना जर विचारलं तर बऱ्याच जणांचा अनुभव की नसते तर परवडले असते. ज्यांची सून घरामध्ये नाही आली त्यांना दुःख वाटतं. त्यांना असं वाटतं, ते म्हणतात बरे बाई तुमचं घरामध्ये सून आली. ते म्हणते बाई तुझी नाही आली ना तोपर्यंत बरं आहे, सून आले की आटोपला आपलं. सांगायचं तात्पर्य, जिसको हम समझे सुखी दुःख कहे रोई. सुख अनुमात्र नाही पा संसार, अनुमात्र देखील सुखाचा केवळ भास आहे. जसं बरेचसे संत एक दृष्टांत सांगतात, कथा सांगतात. एका व्यक्तीनं एका वाघाला बघितलं, वाघानंही त्या व्यक्तीला बघितलं. त्या वाघाच्या भयानं तो व्यक्ती पळायला लागला. पळता पळता एक विहीर होती जिला पाणी नव्हतं. थोडीशी गवतानं झाकलेली होती.
जंगलामध्ये होती. मोठं गड्ड्यासारखं त्याला स्वरूप आलं होतं. तो नेमका त्या गड्ड्यामध्ये पडला, परंतु एकदम खाली नाही पडला. एक छोटस झाड त्या विहिरीच्या कडाला मध्यभागी जो होतं, तर त्या झाडावरती तो अडकला. विचार करायला लागला की आता काय करावं. विचार करायला लागला की आता खाली उडी मारावी की वरते जावं. विचार करायला लागला की वरते जावं, तर वाघ तिथपर्यंत आला होता. तो वरतून पंजा पसरून वरते त्याला ओढण्याचा प्रयास करत होता. विचार करायला लागला की खाली उडी मारावी, तर तिथं भला मोठा एक नाग फणा पसरून बसला होता. आता वरते जावं तर वाघोबा, खाली उडी मारावी तर नागोबा. बरं तिथंच बसून राहावं, तर बघितलं की त्याला एकच मुळी होती आणि त्याला देखील एक उंदीर जे कुडतरायला लागला होता. ते फांदी पडला तेव्हाच ती हल्ली, तिला एक मोळ होत. तिथल्या मोहळाच्या माशा सर्व उठल्या आणि त्या डंख मारायला लागले. म्हणजे एवढं भय. परंतु तेवढ्यामध्ये काय झालं, त्या मधाला थोडासा धक्का लागल्यामुळं थोडंसं एक थेंब त्याच्या नाकावर ते पडलं. नाकावर ते पडल्यानंतर त्याला जरा बरं वाटलं की एक मधाचा थेंब का होईना नाकावर ते पडला. त्यानं जीभ पसरली आणि अशी थोडीशी चौकली, म्हणजे थोडासा घाम, थोडासा नाकामधला खारट पदार्थ. तरी परंतु त्याला जरा बरं वाटलं की एक थेंब का होईना मधाचा मिळाला. सांगायचं तात्पर्य, सुख अनुमात्र नाही पा संसारे, सदा हवं भरी रात्रंदिन. जसा छोटासा मध थेंब त्याला बरा वाटला, परंतु बाकी दुःख थोडासा तो विसरला. तस संसारामध्ये सुख नाही, केवळ सुखाचा भास आहे. सुख अनुमात्र नाही पा संसारी. परंतु बरेचसे संत असे म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. मग ते असं का बरं म्हणतात. आणि तसं जर आनंदी आनंद या संसारामध्ये व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि बरेचसे जीव काय करत नाही, तर सदा हवं भरी रात्रंदिन. रात्रंदिवस एवढं मिळालं पाहिजे, तेवढं मिळालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे करायचं ते सर्व विसरून जातात. काय करायला पाहिजे, काय घडायला पाहिजे जीवनामध्ये, तर संत सांगतात, न घडे न घडे नामाचे चिंतन, 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 संताचे पूजन संताचे पूजन न घडेची, संताचे
संताचे पूजन न घडेची. सुख का मिळत नाही तर न घडे नामाचे चिंतन, संताचे पूजन न घडेची. जसं नेहमी सांगितलं जातं की सुखाचा जो उपाय आहे, स्वर्ग मृत्यू पाताल में पूर तीन सुख नाही, सुख ईश्वर के भजन में और संतन के माही. ईश्वराच्या भजनामध्ये सुख आहे, संताच्या सानिध्यात सुख आहे. परंतु काही अभागी न घडे नामाचे चिंतन करत नाही, रात्रंदिवस चिंता करत राहतात. आणि संतांचे पूजन न घडेची, संतांच्या सानिध्यात जात नाही, त्यांची वाणी ऐकत नाही, तिचं जीवनामध्ये पालन करत नाही. थोडंसं भगवंताचं चिंतन करा म्हटलं तर करत नाही. आणि बसले तर न बसे मन एके ठाई निश्चळ, सदा तळमळ अहोरात्र. सांगायचं तात्पर्य, या संसारामध्ये सुख नाही. आणि जे वाटतंय सुख ते खरं सुख नाही. शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख ते संसारामध्ये नाही. आणि त्याच्यामुळं आता भलेही थोडं सुख वाटत असेल, परंतु ते काही सुख नाही. आता क्षणभर सुख वाटत असेल, परंतु पुढं दुःख आल्याशिवाय राहणार नाही. संसाराचे सुख सुख म्हणून संसाराचे सुख सुख म्हणून संसाराचे सुख सुख म्हणून संसाराचे सुख सुख म्हणून पुढे दुःख पाहे अनिवार्य. पुढे दुःख पाहे अनिवार्य. पुढे दुःख पाहे अनिवार्य. तया दुःखा नाही अंत पार जाना. तया दुःख नाही अंत पार जाना. तया दुःखा नाही अंत पार जाना. तया दुःख नाही अंत पार जाना. काळाची यातना बहुता परी. काळाची यातना बहुता परी. काळाची यातना बहुता परी. संसाराचे सुख सुख म्हणू नये. पुढे दुःख पाहे अनिवार्य. तया दुःख नाही अंतपार जाना. काळाची यातना बहुता परे. सांगायचं तात्पर्य, या संसारामध्ये सुख नाही, तरी देखील संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयास करतात. त्यांची अवस्था कशी होते त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं. कोणतं?
सुखावोनी पतंग दीपावली पड़े, सुखावोनी पतंग दीपावली पड़े, सुखावोनी पतंग दीपावली पड़े, सुखावोनी पतंग दीपावली पड़े, परी शेवटी जोडे देह अंत, परी शेवटी जोडे देह अंत, परी शेवटी जोडे देह अंत. सुखावणी पतंग दीपावरी पडे, परी शेवटी जोडे देह अंत. दीप पेटवल्यानंतर, दिवा पेटवल्यानंतर पतंग पाकोळी त्या ठिकाणी येते. मरण्यासाठी किंवा आत्महत्या करण्यासाठी नाही, ते रूप जवळून बघण्यासाठी त्या ठिकाणी ते पतंग पाकोळ येते. जवळ आल्यानंतर पंख जळतात, पाय जळतात, खाली पडतं. पण परत त्या पतंगाला असं वाटतं की चांगली उडी घेतली नाही, अन्यथा आपल्याला चांगलं स्वरूप बघायला मिळालं असतं. परत त्या ठिकाणी उडी घेतो आणि मरतो. सुखावणी पतंग दीपावरी पडे, परी शेवटी जोडे देह अंत. काही लोकांना असं वाटतं की हे भोगलं नाही, ते भोगलं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, हे मिळवलं नाही, ते मिळवलं नाही, आणि त्याच्यासाठी ते भोगण्यासाठी, ते मिळवण्यासाठी धडपड करतात पतंगासारखी. आणि शेवटी होतं काय? शेवटी एकच होतं, जसं एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी भूलले पामर, एका जनार्दनी भूलले पामर, एका जनार्दनी भूलले पामर, एका जनार्दनी भूलले पामर, वाया नरका घोर भोगिताती, वाया नरका घोर भोगताती, वाया नरका घोर भोगिताती. सांगायचं तात्पर्य, हा संसार परिणामी दुःख देणार आहे. दुःख रूप देह, दुःखाचा विचार ना, सुखाचा विचार नाही कुठे. दुःख रूप देह, दुःखाचा संसार. संसार सर्व दुःखाचा आहे. बरं, संसाराचं सोडून द्या, आपल्या घरामधला जरी विचार केला, आपल्या घरातलेच काय अनुभव आहे घरातल्यांचा? जी कन्या आहे, पुत्र आहे, मुलं मुली आहे, त्यांचा विचार काय? अनेकांचा एकच विचार आहे, अनेकांची एकच अनुभूती आहे, अनेकांची एकच प्रचिती आहे. कोणती?
कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती, 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 दुःख होता जाती आपोआप, दुःख होता जाती आपोआप, दुःख होता जाती आपोआप. कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती, दुःख होता जाती आपोआप. जसं काल रात्रीच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं, ज्यावेळेस सर्वांच्या लक्षात आलं की आपला राजा गजेंद्र निर्बळ झालेला आहे, एकतर वाचणार नाही आणि वाचला तर आपल्या काही कामाचा नाही, मरणाच्या दाढेमध्ये सोडून त्यांनी अरण्याचा रस्ता धरला. रात्री हे सांगितलं होतं की हे केवळ गजेंद्राची कथा नाही आहे, अनेकांच्या घरामधली हीच व्यथा आहे. कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती, दुःख होता जाती आपोआप. आता घरचेच असे म्हटल्यानंतर बाहेरच्या जगाचा विचार तर केला तर अनुभूती काय? एकच, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, 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 अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. अंतकाळ, काळाची ही उडी पडेला बा जेव्हा, सोडावे ना तेव्हा माय बाप, सोडावे ना बंधू पाठीची बहीण, सेजेचे कामेना दूर राही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. अंतकाळ ज्यावेळेस येईल, अंतकाळ तर सोडा, आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत बळ आहे, शक्ती आहे, धन आहे, पदप्रतिष्ठा आहे, तोपर्यंत सर्व येतील. पण हे नेहमी राहणार नाही, धन नेहमी राहणार नाही, चांगलं तन नेहमी राहणार नाही. आणि हे सर्व नष्ट झालं की काय होतं? अनेकांचा अनुभव. कोणता? झाल्याहीन शक्ती नाक डोळे गळती, झाल्याहीन शक्ती नाक डोळे गळती, झाल्याहीन शक्ती
शक्ती नाक डोळे गळती सांडोनी पळती रांडा पोरे सोडोनी पळती रांडा पोरे सोडोनी पळती रांडा पोरे जोपर्यंत बलवान शरीर आहे, शरीराची सुंदरता आहे, तोपर्यंत सर्व जवळ येतात. परंतु हे नेहमी राहत नाही. एक दिवस चांगलं तन धन सर्व चालल्या जात. झाल्याही न शक्ती नाक डोळे गळती सांडोनी पळती रांडा पोरे. रांडा या ठिकाणी जो शब्द वापरला तो पत्नीसाठी नाही. पोरे शब्द वापरला हा मुलासाठी नाही. म्हणतात ना रांड मेली ठेवलेली ती सर्व चालल्या जाते. आणि बऱ्याचशा वेळेस असं होतं कसं होतं आम्हाला अनुभव नाहीये. ज्यांना अनुभव आला ते सांगतात. काय सांगतात? बाईल म्हणे खर मरता तरी बरे. 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 नाशिले हे घर तुमकोनिया. नाशिले हे घर तुमकोनिया. नाशिले हे घर तुमकोनिया. अनेकांचा अनुभव. बाईल म्हणे खरं मारता तरी बरे. नाशिले हे घर थुंकून. ज्यांची रात्रंदिवस आतुरतेनं वाट पाहणारी पत्नी रात्रंदिवस कधी कधी एकच अपेक्षा करते. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. एकदाचे मिले तर बरवे. नाशिले हे घर तुमकोनिया. सांगायचं तात्पर्य ईश्वराची जर कृपा नसेल तर इतर तर काय आपल्या घरातले देखील आपल्या मरणाची वाट पाहते. ईश्वराची कृपा नसेल तर आणि जर ईश्वराची कृपा असेल जवळचे तर सोडा, ज्याचा सकाहारी त्यावर विश्व कृपा करे, त्याच्यावर ते सर्व विश्व कृपा करे.